छत्रपती संभाजी महाराज नाव घेणाऱ्या जिल्ह्यामध्ये गद्दाराला स्थान मिळेल का? छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात आणि शहरात गद्दारांची वळवळ आपण खपून घेणार का? आणि गेल्या वेळेला तुम्हाला कल्पना आहे की आपले खासदार खैरे साहेबांचा एक थोडक्यात पराभव झाला. कोणी गद्दारी केली होती, कोणी मतं फोडली, कोणी फोडली होती हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. पण या वेळेला मात्र चूक होऊन द्यायची नाहीये. कारण कोणी जरी मतं खायला उभा राहिला तरी त्याच्या तोंडात काय भरवायचं ते आत्ता ठरवून ठेवा. पण मतं द्यायला द्यायची नाही, मतं खायला द्यायची नाही, अजिबात द्यायची नाही. आणि या कन्नडमध्ये मी असं काही नाही की पहिल्यांदा आलोय. यापूर्वी सुद्धा 2 आमदार आपल्या इकडनं निवडून आले होते ना, तुम्हीच निवडून दिले होते. पण त्यांच्यात आणि उदयमध्ये फरक आहे. ते दोघेही आपला पक्ष सोडून गेले. पण खास पुन्हा एकदा मी उदयजींचं अभिनंदन करतो, कारण त्यांना सुद्धा प्रलोभनं दाखवली गेली होती. त्यांचेही सुद्धा पोट कल्याण झालं असतं. पण उदयजी, ज्यांना खोके मिळाले ना त्यांना ही संपत्ती नाही मिळणार. ही संपत्ती खोक्यात नाहीये. ठीक आहे, निवडणुका येतात आणि निवडणुका जातात. आज सुद्धा अशोकराव वाटलं नव्हतं एवढं लवकर जातील. अरे मी राजकारणाचं बोलतोय. मला आता काय म्हणायचं तुम्ही मला सांगा. मी आता ते तिकडे गेले म्हटल्यानंतर गेले असंच म्हणावं लागेल ना. काल परवापर्यंत नीट बोलत होते आणि आज अचानक असे काहीतरी असं वाटलं नव्हतं. पण शेवटी मिळणार काय? कपाळावरती शिक्का काय लागणार? गद्दार. मग काय आयुष्याची कमाई काय? एवढं सगळं मिळवलं, एवढं सगळं कमावलं, पण एका गद्दारीत सगळं गमावलं. अशोकराव, तुम्ही आज तिकडे गेलात म्हणून मी लगेच काय तुमच्यावरती आरोप नाही करणार. पण तुम्ही जी एक घोडचूक केलेली आहे ती तुम्हाला आणि तुमच्या नंतरच्या पिढ्यांनी जी भोगावी लागणार आहे की अरे यांनी गद्दारी केली. आज संपूर्ण महाराष्ट्र दिल्ली शाहची जी हुकुमशाही चालू आहे त्याच्या विरुद्ध एका तडफेने उभा राहिलेला आहे. मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे प्रचंड गर्दी जमते. हिंदू तर सोबत आहेतच, मुस्लिम पण मोठ्या प्रमाणावरती येत आहेत, ख्रिश्चन येत आहेत. मुंबईमध्ये मराठी तर आहेतच, उत्तर भारतीय सुद्धा येत आहेत. काय येत आहेत? आता तुम्ही माझ्या समोर इकडे बसलेला आहात, माझं तुम्ही ऐकताय. काय म्हणून ऐकताय? मी कोण आहे? माझा पक्ष त्यांनी चोरलेला आहे, माझं चिन्ह त्यांनी गद्दारांना दिलेलं आहे. माझ्या हातात तर काहीच नाही, माझे हात रिकामे आहेत. आणि तरी देखील तुम्ही मोठ्या संख्येने जमताय. अरे हीच तर माझी संपत्ती आहे. आणि संजय राऊत, आपण जे बोललात की दिल्लीमधले लोक उद्धव ठाकरेला घाबरतात, कारण त्यांना माहिती आहे उद्धव ठाकरे एकटा नाहीये, उद्धव ठाकरेंबरोबर महाराष्ट्रातला मर्द आहे. अरे भेकड तुमच्याकडे आले असतील, आणखीन येतील, घेऊन टाका. तुमच्याकडे भेकडांची सेना असेल, गद्दारांची फौज असेल, पण ती गद्दारांची फौज, भाड्याची फौज ही माझ्या मर्द मावळ्यांच्या फौजीबरोबर लढा देऊ शकत नाही, टक्करच देऊ शकत नाही. आणि मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये जरा जरी मर्दपणा शिल्लक राहिला असेल, शक्यता नाहीच आहे, अजिबात नाहीये. पण जरा जरी भाजपामध्ये मर्दपणा शिल्लक राहिला असेल तर तुमच्या सरकारी यंत्रणा ज्या घरगड्याप्रमाणे वापरताय तुम्ही, त्या बाजूला ठेवा आणि खुल्या मैदानात लढायला समोरासमोर या. बघूया कोण जिंकतो आणि कोणाच्या पाठीला माती लागते.